नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. केक म्हटलं की बऱ्याच जणांना खूप टेन्शन येतं, परंतु आज मी तुम्हाला असा केक दाखवणार आहे ज्यामध्ये आपल्याला कुकिंग बेकिंग काहीही न करता, गॅस न पेटवता आज आपण हा केक तयार करणार आहोत. यात आपल्याला रवा, मैदा, इतर कुठलाही पदार्थ न वापरता अगदी लहान मुलं सुद्धा सहज हा केक बनवतील इतका सोपा केक आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सोप्या भाषेत म्हणाल ना, केकचे कुठलेही जिन्नस न वापरता ओव्हन, कढाई, गॅस काहीही न वापरता हा केक आज आपण तयार करणार आहोत. आणि चवीला म्हणाल ना, अप्रतिम लागतो, भन्नाट लागतो. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर 5 ते 10 मिनिटात तयार होणारा हा केक आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे मारीगोल्ड बिस्किटाची पॅकेट. तर इथे 2 पॅकेट घेतलेले आहे. म्हणजे मी इथे 3 बिस्किटांचे पॅकेट आणलेले आहे. तर सुरुवातीला आपण 2च घेऊया. जर आवश्यकता लागेल ना तर पुढे आपण तिसरंही पॅकेट यूज करणार आहोत. तर आपल्याला घेताना शक्यतो हे मारीगोल्डच बिस्किट घ्यायचे आहे. इतर कुठलेही बिस्किट वापरू नका. याच बिस्किटांचा केक छान तयार होतो. तर हे 2 पॅकेट मी छानसे फोडून घेतलेले आहे. आता या केकला लावण्यासाठी ना आपल्याला एक झटपट तयार होणारी क्रीम तयार करायची आहे. तर व्हिपिंग क्रीम आपण न वापरता कोको पावडर, पिठी साखर आणि बटर वापरून ही क्रीम आपण तयार करणार आहोत. असे छोटे छोटे 2 क्यूब घेतलेले आहे. तर हे बटर घेतलेलं आहे अमूलचं. 2 क्यूब हे बटर घेतलेलं आहे. छान मेल्ट करून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे 1 कप पिठी साखर. तर आता 2 पॅकेट बिस्किटांसाठी एवढी पिठी साखर पुरेशी आहे आणि छान गोडसुद्धा झाला पाहिजे ना, त्यासाठी 1 कपवर पिठी साखर किंवा तुम्हाला गुळाची पावडर घ्यायची असेल ना तीही घेऊ शकता. अर्धा कप इथे मी कोको पावडर घातलेली आहे. आता यामध्ये ना अगदी थोडं थोडं दूध घालायचं आहे. सुरुवातीला ना मी इथे 3 चमचे दूध घेतलेलं आहे, कारण थोडंसं जरी दूध साखरेमध्ये आपण टाकलं ना तर साखर पातळ होते. त्यामुळे अगदी अंदाजाने थोडं थोडं करूनच घालायचं आहे. एकदाच घालू नका. सुरुवातीला मी 3 चमचे एवढं दूध घातलेलं होतं, नंतर अजून 3 चमचे म्हणजे साधारणतः एक पाव कपाच्या आसपास मला इथे हे जे क्रीम बनवण्यासाठी दूध लागलेलं आहे. फक्त एवढंच साहित्य आहे आणि एवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला हा केक बनवायचा आहे. तर हे पहा, ही क्रीम आपली इन्स्टंट इथे तयार झालेली आहे. जास्त पातळ ठेवू नका, नाहीतर कोटिंग बिस्किटांना व्यवस्थित बसणार नाही. तर क्रीमही तयार झालेली आहे. आता जे बिस्किट आहे ना त्याच्या वरच्या बाजूला मस्त अशी ही क्रीम आपल्याला लावून घ्यायची आहे. फक्त एवढीच कृती करायची आहे आणि आपल्याला एकावर एक असा बिस्किटांचा मनोरा तयार करायचा आहे. आणि ही क्रीम अशीचही खायला इतकी टेस्टी लागते ना तर विचारू नका. तर आता हे छान अशी बिस्किटांना पसरून घ्यायचं आहे. इथे मी आता ही कोको पावडरची जी क्रीम तयार केलेली आहे, तुम्ही व्हिपिंग क्रीम जी असते ना ती सुद्धा फेटून यावरती लावू शकता. परंतु जी ही क्रीम आहे ना, यामुळे बिस्किट एकदम घट्ट पकडून राहतात. किंवा तुम्हाला चॉकलेट गनाश जर लावायचं असेल ना तर ते सुद्धा लावू शकता. फक्त जास्त पातळ ठेवायचं नाही. बिस्किटांना ही क्रीम छान अशी चिकटली पाहिजे, अशी आपल्याला ही क्रीम तयार करायची आहे. असे एकावर एक छान मी असे रचून घेतलेले आहे. तर साधारणतः 1.5 पॅकेटमध्ये माझा 1.5 इथे हा जो बिस्किटांचा केक आहे ना तयार झालेला होता. मी अर्ध अजून पॅकेट घेतलेला आहे आणि असे 2 केक तयार केलेले आहे. म्हणजे टोटल मला 1.5 पॅकेट बिस्किटांचे हे जे 2 केक आहे ना बनवायला लागलेले आहे. आता हे एकावर एक रचून झाल्याच्या नंतर एक 5 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे क्रीम छान सेट होईल. कारण बाहेरच्या बाजूला सुद्धा आपल्याला छान क्रीम लावायची आहे. 5 मिनिटांनंतर जी राहिलेली क्रीम आहे ना ती आपल्याला बाहेरच्या बाजूने लावायची आहे. आणि थोडंसं हे आपल्याला हळूवार हे काम करावं लागणार आहे, कारण बिस्किट व्यवस्थित जर सेट झाले नाही ना तर ते मोकळे होतात. तर छान अशी क्रीम लावून घेतलेली आहे. आता इथे जी कोको पावडर मी घेतलेली आहे ना, अगदी छान असा फ्लेवरफुल केक व्हावा ना याकरता डार्क कोको पावडर जी येते ना ती इथे तुम्हाला वापरायची आहे. त्यामुळे खूप छान असा केक तयार होतो. किंवा जर तुम्ही चॉकलेट गनाश जर वापरले ना तर त्यातही तर अजूनच छान तयार होणार आहे. फक्त थोडंसं घट्ट आपल्याला ठेवायचं आहे. आणि आता लावून झाल्याच्या नंतर ना थोडीशी डिझाईन करूया, म्हणजे अजूनच आपला जो केक आहे ना आखीव रेखीव होणार आहे. तर या फोर्कच्या मदतीने मी छान अशी याला डिझाईन तयार करून घेणार आहे. वरतून थोडेसे काही ड्रायफ्रूटचे कापसुद्धा घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला सजावट करू शकता. चोको चिप्स लावू शकता किंवा मी इथे ड्रायफ्रूट लावत आहे ना तर ते सुद्धा तुम्ही असे मस्त असे लावून याला ठेवू शकता. तर हा जो केक आहे ना अतिशय सोपा आहे, इथे तयार झालेला आहे. दोन्हीही केक माझे इथे तयार करून घेतलेले आहे आणि त्याला सुद्धा मी छान असे डिझाईन करून आणि यावरती सुद्धा मी जे ड्रायफ्रूट आहे ते टाकून घेतलेलं आहे. इतका सोपा केक आहे ना. हे काम जर तुम्ही मुलांना जरी दिलं ना तर ते सुद्धा अगदी आवडीने करतील आणि त्यांना मजा सुद्धा वाटणार आहे. कारण केक हा लहान मुलांचा वीक पॉईंट आहे. त्यांना तर
हे काम करायला दिलं ना तर ते अगदी आवडीने करणार आहे. माझाही छोटा मुलगा आहे, त्याला तर असं झालं, मम्मी हा केक मला कधी खायला देणार आहे. परंतु आता हा एवढ्याच झालेला नाही, तर अगदी आता हा 5 ते 10 मिनिटासाठी अजून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे. आणि सेट झाल्याच्या नंतर ह्याची जी बाहेरची क्रीम आहे ना थोडीशी कडक होणार आहे. त्यानंतर आपल्याला हा कट करायला सोपा जाणार आहे. तर हे पहा, अगदी दिसायला इतका टेम्पटिंग दिसत आहे ना, बघूनच लगेच खाण्याची इच्छा होत आहे. आता हा मी 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये सेट करून घेतलेला आहे आणि वरची जी क्रीम आहे ना ती सुद्धा छान अशी वाळली गेलेली आहे. आता कट करायला हा अगदी सोपा जाणार आहे. हा तुम्ही अगदी 8 ते 15 दिवस जरी ठेवला ना तरीही खराब होणार नाही. अतिशय मस्तच हा केक राहतो. हा फ्रीजशिवाय सुद्धा टिकणार आहे आणि फ्रीजमध्ये तर जास्त दिवस टिकणार आहे. परंतु 8 ते 15 दिवस हा केक राहणार कशाला आहे. अगदी एकदा जर चव लागली ना मुलांना तर ते अगदी काही मिनिटातच याला फस्त करणार आहे. आणि हा जो केक आहे ना याला अजिबात काही टेन्शन नाही. अगदी केव्हाही मनात आलं ना तेव्हा तुम्ही हा केक बनवून खाऊ शकता, इतका सोपा केक आहे. आता हा जो केक आहे ना यापूर्वी जर कोणी बनवला असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा, हा जो केक तुम्ही यापूर्वी बनवलेला आहे किंवा ज्यांनी ज्यांनी बनवला नसेल ना तर आजच हा केक बनवून पहा आणि कसा झाला ना ते मला जरूर कळवा. तर मस्त असे हे पीस करून घेतलेले आहे. नक्की ही सोपी रेसिपी ट्राय करून पहा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्ही ही रेसिपी पाहत इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलेलीच आहे, हे तर मला खात्रीच आहे. लाईक तर तुम्ही करणारच आहे, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अजूनच नवनवीन आणि अशा सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. आणि तुम्हाला अजूनही काही प्रतिक्रिया किंवा तुमचे काही प्रश्न असेल ना ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा, त्याची सुद्धा उत्तरं मी नक्कीच देईन. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.